कृष्णा, तुझ्याप्रती अहोभाव प्रकट करणं म्हणजे शब्दांची होते आहे छलबिचल. गांगरून गेलेत ते. अहोभाव तर विराट आहे. मग माझ्या थिट्या शब्दात तो कसा सामावेल? माझ्या आनंदावस्थेची छोटीशी किरण तुझं नाव जरी घेतलं की महासूर्य होऊन जाते, आणि मग त्या आनंदाची आभा मला श्यामवर्णी भासते, आणि सगळंच कसं सहज आणि सोपं होऊन जातं, अगदी आवाक्यात. कारण तू आहेसच सगळ्याचं सकारात्मक उत्तर. जीवनाला समग्रतेने स्वीकारणारा तू आणि तूच. जीवनाच्या सगळ्या रंगांना आहे तसं स्वीकारून जगणं रंगमयी करून टाकणारा तू आहेस रंगरेज. जिसमें मिलाए उस रंग जैसा, असा तर तू. तू म्हणजे समयची स्वीकृती होतास. हर समस्या का आखरी हल होतास तू. आणि आत्ताही आहेस. फक्त तुला हवा आहे तुझ्यावरचा अढळ विश्वास. मैं हूं ना, असा आश्वासक शब्द असतो तुझा आत्ताही. सिर्फ हमारी पुकार तुझ तक पहुंचे, बस इतनी सी शर्त है. वह पुकार भी हृदय से आए, ना की बुद्धी से. एक हात आम्ही पुढे केला की 1000 हातांनी आलिंगन द्यायला आतुर असलेला तू समस्त मानवजातीचा परम प्यारा आहेस. दिल के आईने में है तस्वीरें यार, जब जरा गर्दन झुकाई देखी. गर्दन झुकाना जरूरी है, तो दिल का आईना साफ होगा. उस पर तुम परम प्रिय की तस्वीर है, प्रतिदिन है. खुद को खोके तुम्हें पाना होगा, सिर्फ चाहिए होश वाला पागलपन. खरंच तू असतोस हृदयस्थ. मृत्यूनेही तुझ्या दारावर अनेकदा थाप मारली, आणि तू मात्र प्रत्येक वेळी सही सलामत बाहेर पडलास. कारण मौत पर जीवन की जीत होतास तू. तुला असं एकेरी बोललं म्हणजे थोडं तुझ्या आणि माझ्यातलं अंतर कमी होतं. पण सांगू, तुझा ना ओर ना छोर. आत्ता हाताला लागशील म्हटलं की निसटतोस. तू कधी कोणाला भेटलास संपूर्ण? जेवढा भेटलास तोच संपूर्ण वाटलास प्रत्येकाला. तुला संपूर्ण स्वीकारणारा कोणी नाहीच. तेवढी पात्रता, तेवढी शक्ती माणसात नाहीच. इतका विराट आहेस की ज्याला जेवढा पचवता येतो तेवढाच स्वीकार करतो माणूस तुला. पण तुला संपूर्ण पचवू शकत नाही तो. स्वीकाराची झोळी अपुरी पडते माणसाची. पण मनभर मधला कणभर तरी तू माझा असावास, ही स्वार्थी भावना होणं चूक आहे का रे? कोणाला तुझी बालकृष्णाची माखनचोरवाली छबी आवडते, कोणाला रासलीला करणारा श्यामसुंदर आवडतो, तर कोणाला गीता सांगणारा धीर गंभीर भगवान श्रीकृष्ण भावतो. कृष्णा, तू बासुरीसारखा. स्वतःचा असा कुठलाच स्वर तुला नाही. जो जसा वाजवेल तसाच तुझा स्वर. तुझ्या जगण्याला कुठलीच सीमा नाही. अमर्याद, पूर्ण स्वतंत्र, अनिश्चित जगलास. तेही जीवनाचं उत्तम संयोजन करून. तू तो मंजिल है, मंजिल तो प्यारी है ही, लेकिन तुम्हारे पास आने की जो यात्रा है वो उससे भी न्यारी है. उस यात्रा में खोना है तभी तो पाना हो सकता है. अस्तित्वाच्या नव्या क्षणांबरोबर कायम नवा भासत राहिलास. तू आहेस एक अवस्था, काहीही न हरवता सगळं जगून घेणारा. आणि तुझी नावं ती किती? त्या नावांसारखीच कितीतरी माणसं भेटली तुझ्या व्यक्तित्वात. ज्याच्या कोमल हातांनी बासुरीचे स्वर अस्तित्वाला मोहरून टाकतात, तोच हात सुदर्शन चक्र घेऊनही तितकाच सामर्थ्यशील वाटतो. किती विरोधाभास आहे ना रे. कसं तुला शब्दात बांधायचं तूच सांग. तुझं जीवन एक विरोधी संवेगाचं संगीत आहे, द्वंद्व आहे. महाभारत युद्धात देखील असा भासलास की जिसके परिधि पर क्रांति थी और केंद्र पर शांति थी. हर पहले को जिया लेकिन बिना उसमें खोए. जिथे जिथे ऐश्वर्य आहे, अभिव्यक्ती चरम सीमेला स्पर्श करते, तिथे तिथे तू असतोस. तुझ्यात मर्यादा पार करण्याची प्रभा आहे. समस्त जीवांमध्ये वाहणारी अंतर्धार आहेस तू. करुणा आणि प्रेममयी हृदय असताना देखील युद्ध केलंस
तर कधी करवून घेतलंस. जीवनात येणाऱ्या सगळ्या वादळांना एक अंतर्दीप होऊन राहिलास, की जिची ज्योती सतत तेवत राहिली आणि युगानयुगे मार्गदर्शक राहिली आमच्यासाठी. कृष्णा, जब जब हृदय मथा है मैंने, तब तब अधर लगे कुछ कहने. जब जब अधर सिए है मैंने, तब तब नयन लगे है बहने. मत बहने दो नयनों को, आंसू तो शृंगार हृदय के, हृदय में ही रहने दो. कारण हृदयात तर तूच असतोस ना कृष्णा. मग तेच अश्रू बेशकिमती मोती होतात, कारण तुझ्यासाठी ते निर्झरत असतात. तुझ्या भक्तीचे साक्षीदार हे भाव आज अर्पणात साकारते माझ्या शब्दांचा गाव. सीमा दीपक कांचन, तळेगाव दाभाडे.